गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संबंधाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला 29 मेचा निर्णय शिक्षकांमध्ये श्रमनिरास व अस्वस्थता निर्माण करणारा आहे। केंद्र सरकारने शिक्षण कायद्याच्या कलम 17 मध्ये केलेल्या तरतुदीची टीईटी बाबतची दुरुस्ती करण्यासाठी संशोधन विधेयक सादर करून संसदेत कायदा केला पाहिजे। यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यातील सन्माननीय खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिली आहे। शिक्षकांना टीईटी अनिवार्य करणे, टीईटी आधारित पदोन्नती, संच मान्यता, पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी, नीती आयोगाने कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याची केलेली शिफारस, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, स्टेशनरीच्या वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या आणि अन्य स्टेशनरी साहित्य मोफत वितरित करणे या मागण्यांसाठी राज्यातील अन्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नजीकच्या काळात आंदोलन करेल असा निर्णय राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आभासी सभेत घेण्यात आला। सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश योजना कार्यान्वयनाच्या बाबतीत राज्य शासनाने 29 मे 2026 रोजी निर्गत केलेला निर्णय हा यावर्षी लागू करू नये। 2027च्या जनगणनेसाठी घर व कुटुंब गणना करण्याचे कार्य महिनाभरापासून सुरू आहे। सोबतच अनेक शिक्षक, मुख्याध्यापक मतदार नोंदणी पडताळणी कार्यक्रमात व्यस्त आहेत। त्यामुळे नवीन सत्र सुरू होताना पहिल्याच दिवशी गणवेशाचे वितरण करण्यासाठीची कार्यवाही मुख्याध्यापकांनी एप्रिल महिन्यातच सुरू केली। त्यामुळे 29 मेच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य नाही। अशा परिस्थितीत 29 मे 2026चा शासन निर्णय संस्थगित करून पुढील वर्षीपासून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाकडे केली आहे। त्रिस्तरीय वेतन श्रेणी अंतर्गत प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे। मात्र मागील काही वर्षात वरिष्ठ आणि निवड श्रेणी वेतन श्रेणीसाठी सशुल्क प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात। मागील वर्षी देखील भर उन्हाळ्यात अशा प्रकारचे वर्ग आयोजित केले गेले। यावर्षी जनगणना असताना सुद्धा 2 मे ते 12 मे या कालावधीत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे। सोबतच यावर्षीचे प्रशिक्षण अनेक ठिकाणी विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आलेले आहे। 3 ते 4 जिल्ह्यातील शिक्षकांना सलग 10 दिवस दुसऱ्या जिल्ह्यात बोलावणे आणि त्या ठिकाणी भोजन किंवा निवासाची व्यवस्था न करणे हे संपूर्णतः चुकीचे आहे। सोबतच 14 जून पर्यंत जनगणना अंतर्गत कुटुंब व घर गणनेचे कार्य सुरू असताना, त्याचप्रमाणे 15 जून पासून शाळा सुरू होत असताना अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणे चुकीचे असल्याने वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे 2 जून पासून विभाग स्तरावर होणारे प्रशिक्षण रद्द करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब, माननीय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर साहेब यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा पवनी तालुका मेळावा राज्य पदाधिकारी श्रीधर काकीरवार व भंडारा जिल्हाध्यक्ष योगेश पुडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी विलास निखाडे यांच्या नेतृत्वाखाली सदा बागलावे, सुधीर मोहरकर, विशाल बोरकर, गजेंद्र सावरबांदे, संजय धनविजय, मधुसूदन येरणे, विश्वनाथ ठवकर, सुभाष पठाणे यांनी शिक्षक समितीत प्रवेश घेतला। मेळाव्याला जिल्हा सरचिटणीस रवी नखाते, पतसंस्था अध्यक्ष संजय आदबले, उपाध्यक्ष हरिदास घावळे, राज्य पदाधिकारी अरुण बघेले, जिल्हा शिक्षक नेते डी दमाहे, कोषाध्यक्ष लीलाधर वासनिक, आचल दामले, अशोक हजारे, सुनील आत्राम, नंदू बिलवणे, ताराचंद निंजे, संजय झंझाळ, सुधीर शेंडे आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पांढरकवडा तालुका शाखेच्या पुनर्गठनासाठी सहविचार सभा यवतमाळ शाखेचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार यांच्या अध्यक्षतेखाली 28 मे रोजी संपन्न झाली। यावेळी पांढरकवडा तालुकाध्यक्षपदी कैलास मळावी, सचिवपदी सोमेश्वर पवनीकर, कार्याध्यक्षपदी रविभाऊ नागरीकर, उपाध्यक्षपदी रामेश्वर लुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच उर्वरित कार्यकारिणीचा विस्तार करण्याचे अधिकार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले। यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, अरविंद गागुलवार, चितकुटलवार,
109 पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, ग्राहक भांडारचे अध्यक्ष आशंना गुंडावार, राज्य कार्यकारिणी सदस्य मुकेश भाऊ भोयर, जिल्हा उपाध्यक्ष संजय काळे, जिल्हा संघटक संतोष कर्णेवार, प्रवीण शहारे, वणी तालुका अध्यक्ष राजेश बोकडे, 109 पतसंस्थेचे संचालक अशोक चटक, अभिजित ठाकरे, उपाध्यक्ष विजय लांडे, समीर डाखोरे, गजानन गिरी, संजय मिरासे, गणेश कुळसंगे, जिल्हा सहसचिव भूमन्ना कसरेवार, यशवंत काळे, विश्वनाथ कामनवार, रणजित ठौरी, लक्ष्मण कडधनवार, नितीन दिकोडावार, देवीदास चव्हाण, पांडुरंग देवलवार, भगत सर, प्रवीण सिडाम यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो. धन्यवाद. जय समिती. गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार.